श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या मार्गशीर्ष महिन्याची शेवटची संकष्ट चतुर्थी असणार आहे. म्हणजे ही 2025 मधील शेवटची संकष्ट चतुर्थी आहे. आणि या दिवशी आपल्याला फक्त सकाळी एका दिव्याचा असा अतिशय प्रभावशाली जो उपाय आहे तर तो करायचा आहे. हा जर दिवा आपण आपल्या घरामध्ये प्रज्वलित केला तर आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट, विघ्न ही येणार नाहीत. घराची, मुलांची, पतीची प्रगती होईल. असा हा अतिशय प्रभावशाली उपाय उद्या आपल्याला करायचा आहे. तर बघा, ही जी संकष्ट चतुर्थी आहे तर ती अतिशय महत्त्वाची मानली जाते. कारण की पवित्र असा मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामधील ही संकष्ट चतुर्थी असल्यामुळं या संकष्ट चतुर्थीचं जे महत्त्व आहे तर ते खूप अनन्यसाधारण आहे. आणि म्हणूनच या दिवशी आपण असा हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे. संकष्ट चतुर्थी ही जी आहे तर ती गणपती बाप्पांना समर्पित केली जाते. आणि गणपती बाप्पा हे बुद्धीचे, ज्ञानाचे, त्यासोबतच विघ्नहर्ता देखील आहेत. आणि ते आपल्यावरती येणारं प्रत्येक विघ्न हे हरण करत असतात या विघ्नाचं. म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे. उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. तर बघा, सकाळी 12 वाजण्याच्या अगोदरच असा हा एक दिवा जो आहे तर तो आपल्याला प्रज्वलित करता येणार आहे. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे किंवा मातीचा मोठा दिवा घ्यायचा आहे. तर थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि मीठ न घालता हे पीठ मळून याचा एक मोठा चौमुखी दिवा बनवायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला 2 वातींची एक वात करायची आहे. अशा 4 वाती बनवून घ्यायच्या आहेत आणि त्या या दिव्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालून घ्यायचं आहे. आणि एक स्वच्छ प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये हळदी कुंकाने आपल्याला जी पेस्ट आहे तर त्यानं स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. स्वस्तिक काढल्यानंतरनं त्या स्वस्तिकावरती हा चौमुखी दिवा आपल्याला ठेवायचा आहे आणि हा दिवा गणपती बाप्पांजवळ आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. गणपती बाप्पांजवळ हा दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं आपल्याला दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे. आणि हा दिवा उद्या बघा सकाळी लावल्यानंतरनं तो रात्री 12 वाजेपर्यंत जळत आपल्याला ठेवायचा आहे. इतकं तेल किंवा तूप या दिव्यामध्ये आपल्याला घालायचं आहे. दिव्यातील तूप किंवा तेल संपलं तरी नंतरनं त्याच्यात तेल तूप जरी टाकलं तरीही चालणार आहे. आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं तिथंच बसून आपल्याला गणपती अथर्वशीर्षमचं पठण करायचं आहे. ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. दोन्ही हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे की तुमच्या कुटुंबावरती कधीही वाईट संकट, विघ्न येऊ देऊ नका. घरातील सर्व दोष दूर व्हावेत, मुलांची प्रगती व्हावी यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. आणि हा एक चौमुखी दिवा गणपती बाप्पांजवळ आपल्याला लावायचा आहे. आपल्या घरावरती 4ही बाजूने येणारी सर्व संकट दूर होतात असं म्हटलं जातं. हा चौमुखी दिवा जर आपण 4 दिशांना वाती करून प्रज्वलित केला तर त्यामुळे हा दिवा आपल्याला लावायचा आहे. दिवा लावल्यानंतर या दिव्यात चिमूटभर हळद आपल्याला टाकायची आहे. आणि एक सेवा जी आहे महत्त्वाची तर ती देखील करायची आहे. म्हणजे आपल्याला गणपतीचं संकटनाशक स्तोत्र जे आहे तर त्याचं देखील पठण करायचं आहे. 3 आवर्तनं आपल्याला करायची आहेत. त्यासोबतच गणपती अथर्वशीर्षमचं पठण करायचं आहे. ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. या 3 सेवा आपल्याला हा दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं देवघरासमोर बसून करायच्या आहेत. तर आपल्याला देवघरासमोर बसताना ही जी सेवा आहे तर ती करत असताना स्वतःला बसण्यासाठी एक आसन देखील घ्यायचं आहे. आणि नंतरनं ही जी सेवा आहे तर ती करायची आहे. ही गणपती बाप्पांची सर्वात उच्च कोटीची सेवा मानली जाते. तर अशा पद्धतीनं हा दिवा उद्या आपल्याला सकाळी प्रज्वलित करायचा आहे आणि रात्री 12 वाजेपर्यंत प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे. त्यानंतरनं बघा, दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी रविवारी संकष्ट चतुर्थी आहे. तर सोमवारी तुम्हाला उठल्यानंतरनं हा जो दिवा आहे याच्यामधील वात काढून निर्माल्यामध्ये टाकायची आहे. आणि हा दिवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे.
तर अशा पद्धतीनं हा एक दिवा उद्या सकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायचा आहे. यामुळं आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न येणार नाहीत. आता बघा, तुमची मुलं मोठी असतील किंवा लहान असतील, लहान मुलं असतात तर ती बघा चिडचिडेपणा करतात, हट्टीपणा करतात, आपलं अजिबात ऐकत नाहीत, कोणतीच गोष्ट आपल्या मनासारखी करत नाहीत. तर त्यासाठी देखील मुलांना झालेला जो नजर दोष आहे, यामुळे या सर्व अडचणी आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये येत असतात आणि म्हणूनच या सर्व दूर करण्यासाठी देखील तुम्ही हा जो दिवा आहे तर तो आपल्या घरामध्ये प्रज्वलित केला तरीही चालणार आहे. यामुळे तुमच्या मुलांचे सर्व दोष अडचणी दूर होतील, तुमच्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न येणार नाहीत आणि यामुळं तुमच्या घराची, मुलांची, पतीची खूप प्रगती होईल. असा हा अतिशय प्रभावशाली उपाय उद्या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला आवर्जून करायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा.